काल आपण ह्या पिल्लांचा वजन केलं होतं. तर मी नेहमी सांगत असतो, जर चारा आणि राहण्याची व्यवस्था जर ओके असेल तर ह्या पिल्लांचं वजन हे चांगल्या पद्धतीनं वाटतं. आता आपण ह्या पिल्लांना फक्त काप स्टार्टर आणि जे काय देतो तो आणि खुराकावरती आणि फक्त चाऱ्यावरतीच आहेत. म्हणजे त्यांना कुठलाच सुबाबळ नाही, तुती नाही किंवा कुठलाच म्हणजे झाडपालावर्गीय चाराच नाही आमच्याकडे. त्यामुळे त्यांना तो देताच येत नाही. आणि तरीसुद्धा अशा पद्धतीनं रिझल्ट आला. आणि मुळात म्हणजे यातलं कुठलंच कॅल्शियम यांना चढवलं नाही. लोक बोलतात ना, मल्टीस्टार द्या, व्हायटमिन एच द्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न देता जर अशा पद्धतीनं रिझल्ट येत असेल तर मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडचं जे वातावरण आहे, एकतर मेंढी पालनासाठी उबदार वातावरणाची चांगली गरज असते. म्हणजे आमच्यासारखं थंडीचं वातावरण नसावं. कारण अति थंडी असल्यामुळे ह्यांना जो उबदारपणा पाहिजे तो मिळतच नाही. त्याच्यामुळे जर तुमच्यासारख्या उबदार वातावरणामध्ये त्यांना जर मेथी घास, तुती, शेवगा ह्याच्यासारखं जर भेटलं खायला, तर मी सांगतो ना 5 ते 10 किलो आमच्यापेक्षा वजनाला जास्त होणार. आणि काही लोक बोलतात की नारीस्वर्ण मेंढीचं वजन वाढत नाही. 4 महिन्यामध्ये 30 किलो जर होत असेल तर ह्याच्यापेक्षा कुठल्या मेंढीचं वजन वाढतं? कुठलीही मेंढी ठेवा. मी म्हणत नाही की नारीस्वर्ण माझ्याकडे म्हणजे चांगली आहे. कोणत्याही मेंढीचं जर योग्य नियोजन केलं, कोणतीही मेंढी असू द्या, तिच्या पिल्लाचं वजन हे चांगल्या पद्धतीने वाढतं किंवा मेंढीचंही वजन वाढतं. मेंढीच्या जातींकडे तुम्ही जाऊच नका. कारण शेळ्यांच्या जेवढ्या जाती नाही तेवढ्या मेंढ्यांच्या जाती येतात. ज्याच्याकडे आहे ती तो म्हणणार माझी चांगली आहे. तसं काहीच नाही. फक्त काय आहे की मेंढ्या उत्पन्न कुठल्या जास्त देतील ह्याच्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही मेंढ्यांच्या जाती किंवा मेंढ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहूच नका. आपल्या भागामध्ये कुठली राहणार आहे आणि आपल्या भागामध्ये उत्पन्न कसं चांगलं जास्त मिळेल ह्या मेंढ्या शोधा. तुम्हाला मेंढ्यांची जाती शोधूच नका. कारण तुमच्या जेवढ्या शेळीपालनाच्या लिस्टमध्ये नसतं तेवढ्या मेंढ्यांच्या लिस्टमध्ये जाती येतात. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. आणि राहिला प्रश्न ह्या नारी सुवर्णाचा, तर मी सांगतो एका वर्षामध्ये जर काही चाऱ्याचं नियोजन तुमचं असेल 60-70 प्लस वजन ह्यांचं आरामशीर जाणार आहे. काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना वाटतं की 40-45 किलोच्या रेंजमध्ये ह्या माद्या राहतात, त्यांचं एक कारण मी सांगतो. ज्या माद्या तुम्ही लवकर क्रॉस करता, म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये ज्या माद्या क्रॉस करतो ना आपण, त्या माद्यांचं वजन 40 ते 45 किलोच्याच रेंजमध्ये राहतं. माझ्याकडे तशा आहेत, ही इथं समोरच पाहू शकता. तर हिच्या पिल्लाचं वजन आता 2.5 महिन्यामध्ये 25 किलो आहे. आणि तिचं बघितलं तर 30-35 किलो पर्यंत. तर हे त्या पद्धतीनं होतं. जेव्हा लवकर एखादी मादी लागवड होते त्याच्यानुसार ते होतं. पण जर का माद्यांना 1 वर्षाच्या नंतर लागवड केल्या तर त्यांच्या होणाऱ्या पिल्लांचंही वजन क्वालिटी होतं आणि त्या माद्यांचं सुद्धा वजन क्वालिटी होतं. कुठलंच कॅल्शियम, कुठलंच मिनरल न लावता सुद्धा अशा पद्धतीनं वजन होतं. आणि जर का तुमच्याकडे मेथी घास, तुती, शेवगा हे जर असेल तर तुम्ही विचार करू शकता ह्यांचं वजन काय होईल. आणि सिंगल पिल्लामध्ये तर नाही, 2-2 पिल्लामध्ये वजन दाखवते ते. आता तुम्ही म्हणाल सिंगल पिल्लामध्ये 30 किलो झालं. सिंगल पिल्लामधल्या नाही, 2 पिल्लामधली मादी आहे ती, तरी सुद्धा 30 किलो पर्यंत जाते 4 महिन्यामध्ये. अजून काय रिझल्ट पाहिजे बरं? यातले कुणाचीच लोकर वगैरे काय ठेवली नाही, बिना लोकरचीच वजन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं ह्यांचा रिझल्ट आहे. आणि जरी कुणाला वाटत असेल की ह्याच्यापेक्षा क्वालिटी मेंढ्या सांभाळाव्या तर चांगलीच गोष्ट आहे, आम्ही पाहायला येऊ, काही हरकत नाही. पण कोणी म्हणू नका की ह्या मेंढीचं वजन वाढत नाही. प्रत्येक मेंढीचं वजन वाढतं. मेंढीची संकल्पनाच त्याप्रमाणे बनलेली आहे की तुम्ही जे काय चांगल्या पद्धतीचं खायला घातलं. आता काही लोक म्हणतील की हिचं वजन वाढणार, तुम्ही नेपियर घालाच ना, म्हणजे वजन वाढणार आहे. मी पहिल्यापासूनच सांगतो, हे जनावर लहान आहे, हे प्राणी लहान असल्यामुळे ह्यांना प्रोटीनवाला चारा द्यायचा असतो. नेपियर वगैरे ह्यांना घालायचं नाही. नेपियर वगैरे मोठ्या जनावरांसाठी तुमच्या ठीक आहे, पण ह्यांना घातलं ना की तुमचं ते वाढणारच नाही, हे मला माहिती आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला जो काही मक्का, मेथीगा, शेवरी वगैरे जे काही करता येईल नेपियर सोडून त्याच्यावरती फोकस करा. आणि त्याच्यानंतर मग सांगा की ह्यांचं वजन वाढतंय की नाही वाढत, तीच विचार करू शकता. त्याच्यामुळे कुठलाच मेंढी पालन करताना कुठल्याच मेंढीचं वजन वाढत नाही ही सबब सांगू नका. तर आपलं नियोजन कुठंतरी चुकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मेंढ्या ह्या सर्वात एक क्वालिटीच्या असतात. तुम्ही जेवढ्या चांगलं खायला घालाल, जेवढं राहायला चांगलं ठेवाल, तेवढ्या पद्धतीनं ते वजन वाढवणार आहे. बाकीचं त्यांचं काहीच नसतं. आणि राहिला प्रश्न ह्या मेंढ्या लहान राहण्याच्या, तर आपल्याला सुद्धा पहिल्यांदा माहीत नव्हतं, त्याच्यामुळे त्या लहान येतात. कारण अभ्यास हा प्रत्येक टप्प्यानुसार येतो आणि अनुभव केल्यानंतरच येतो. आणि मुळात
मेंढी पालनात म्हणजे एक संकल्पना मोठी ठेवा, मेल बंदिस्त ठेवायचा. मी तुम्हाला दाखवतो तर मेंढी पालनामध्ये ना कधी पण मेल हा असा बंदिस्त ठेवायचा. आणि का बंदिस्त ठेवायचा त्याचं कारणही सांगतो मी. कायम मेंढ्यांनी ठेवायचंच नाही त्याला, कायम असा सेपरेट ठेवायचा. आणि ह्याला जर सोडला फायर होतो, फायर एकदम 4-5 माद्या क्रॉस करतो. एकदा जर सोडला ना 4-5 माद्या क्रॉस करायची कॅपॅसिटी आत्ता आहे. म्हणून ह्याला काय करायचं, बंदिस्त ठेवायचा. 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा. जी मादी तुम्हाला क्रॉस करायची ना तिला इकडे सोडा त्याच्या कप्प्यामध्ये. आणि नंतर तुम्ही फक्त अनुभव घ्या की काय होतंय. कारण मी ह्याला आता पहिल्यांदाच हा बंदिस्त केलेला आहे. कारण ह्याने पहिल्यांदा काय केलेलं आहे, लहान माद्या सुद्धा क्रॉस केल्या होत्या. त्याच्यामुळे ह्याला पैलवानाला मी आता बंदिस्त केलेला आहे. पण ह्याचा रिझल्ट एवढा येतोय ना, एखादी जरी मादी इकडे आणली ना तिकडची आणि फक्त ह्याला खुल्ला करा, 5 ते 6 वेळा तो मादीला क्रॉस करतो. एवढं पॉवरमध्ये तो म्हणजे काम करतो. त्याच्यामुळे मेलला दिवसभर बंदिस्त ठेवा. साईडला माद्या असू द्या. बघू शकता त्याचा रुबाब काय सांगतोय तो. तर अशा पद्धतीनं म्हणजे मेल ॲग्रेसिव्ह होतो. फक्त रश्शीने बांधून ठेवू नका तुम्ही, असं चौकोनामध्ये ठेवा, जेणेकरून तो स्वतः फिरला पाहिजे इकडे तिकडे. सगळं काय त्याला माद्या वगैरे दिसल्या पाहिजे, सगळं काय झालं पाहिजे. पण रश्शीने बांधून ठेवू नका. बाकीचं त्याला सेपरेट ठेवा आणि त्याला सोडा. नंतर बघा किती फायर करतो. कारण ह्याच्यावरच मी अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अनुभवाशिवाय सांगत नसतो. जर तरच्या गोष्टी मी कधीच सांगणार नाही. कारण अनुभव जो येईल आमच्याकडे त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत असतो. आणि एकदा का सोडला ना तुम्ही पहा, एकदा ट्राय करून असे मेल बंदिस्त करा छोट्या केजमध्ये. आणि नंतर माद्यांमध्ये सोडा. नंतर काय होते ते तुम्ही सांगाल मला, काय रिझल्ट येतो त्याचा. पिल्लांचं वजन वाढवायचं असेल तर तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो. जे काय तुम्हाला बाजारात कॅल्शियम मिनरल मिक्सचर जे काय भेटेल, जे काय लिक्विड भेटेल ते थोडं देऊन बघा. आता आम्ही तर बिना करता केले. आणि जर दिलं आता पुन्हाच्या बॅचला आपण देणार आहोत. आणि त्याच्यानंतर काय रिझल्ट येतो बघू. आता आमचा बंटू सेट 1/2 किलोचा आम्ही म्हणतो याला 1/2 किलो बंटू. पण बंटू 12 किलो भरला 2 महिन्यामध्ये. बंटूची म्हणजे 3ऱ्या पिल्ल्यामधला बंटू आहे आमचा, तरीसुद्धा 12 किलो भरला. आणि जर ह्याला कुठलंच कॅल्शियम नाही लावलं अजून, त्याला आता ब्रोटॉन वगैरे लावूया आपण, व्हायटमिन एच वगैरे सर्व औषधं असतात. पण औषधं कंटिन्यू वापरावी असं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे ह्यांना जेवढं काही तुम्हाला चाऱ्यावरती करता येईल किंवा खुराकावरती थोड्याशा बनवता येईल त्या पद्धतीनं बनवा. आणि जर काही 4 महिन्यामध्ये जर 30 किलो माद्या होत असतील तर मेल किती होतील तुम्ही विचार करा. कारण मादीचं वजन कमी भरतं, नराचं वजन जास्त भरतं. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. आणि बंटू सेट आमचा तर आता 12 किलोचा आहे. थोड्या दिवसाने मी तुम्हाला दाखवेन किती किलोचा होतो. कारण ह्याच्यावरती आपण तो बाकीचा जो काय मेडिसिनचा फॉर्म्युला असतो तो मी ह्याच्यावरती वापरणार आहे. कारण बिचारा 3ऱ्या पिल्लामधला होता, दूध कमीच मिळलं होतं आईचं, तरीसुद्धा 12 किलो भरला. त्याच्यामुळे तुम्हाला जर काय असं करायचं असेल तर एकदम विचारपूर्वक करा मेंढीपालन. कुठलीच मेंढी वाईट नाही, कुठल्याच मेंढीच्या जातीशी काही घेणं देणं नाही. तुमचा चारा आणि राहण्याचं जर व्यवस्थित असेल तर मेंढी ही लक्ष्मीच आहे. अजिबात काय प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे आणि त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे पिल्लांची ती व्यवस्थित करता आली पाहिजे. बाकी ह्या मेंढी पालनात कुठलं गणित नाही, कुठलं सूत्र नाही, कुठलंच टेन्शन नाही, कुठलं औषधच लागत नाही. मी सांगतो ना, कारण आम्ही यांना कुठलं औषध करत नाही. आणि एवढ्या बेकार परिस्थितीमध्ये हे मेंढी पालन आहे. आणि मी तर नेहमी सांगत होतो, तुमच्याकडची जी परिस्थिती आहे म्हणजे चांगलं वातावरण जे आहे उबदार, त्या वातावरणामध्ये हे कधीच प्राणी ऐकणार नाहीत. कारण आमच्यापासून 30 किलोमीटर खाली गेलं ना, जे वातावरण आहे आणि त्या वातावरणात जे प्राणी आहेत मी पाहतो ना, तर मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनं ह्यांच्याकडे होतात. मग आम्ही त्याच्यातलं 100% करून सुद्धा आमच्याकडे 60% प्राणी बनतात. आणि ते 60% करून त्यांच्याकडे 100% प्राणी बनतात. कारण त्यांचं तुतीचं नियोजन, मेथी घासाचं नियोजन, शेवगा वगैरे असतो, हे सगळं त्यांच्याकडे अवेलेबल असतं. त्याच्यामुळे त्यांचे प्राणी बनतात. आमच्याकडे तसं काय नसतं. त्याच्यामुळं आम्हाला थोडासा कमीपणा आहे. पण तरीसुद्धा आपण त्याच्यातनं रेटूनच करू, काय हरकत नाही. 100-200 वाल्यांना सुद्धा आपण टफ फाईट करू. अशा पद्धतीनं मेंढी पालन करू. तर हे हळूहळू नियोजन वाढणार आहे. आणि परत तुम्हाला दाखवेन त्या बंटूचे आमच्या किती वजन होतं आहे. 1 महिन्याने मी तुम्हाला त्याचं वजन करून परत दाखवेन.